श्री स्वामी समर्थ श्री स्वामी कार्यसिद्धी या चॅनलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा आणि समाधानाचा जावो हीच मी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. बऱ्याच स्वामी भक्तांच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती आणि फोटो असेल, तर त्या भक्तांसाठी आजचा हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला कधीच विसरू नका. तुमच्या घरामध्ये, तुमच्या देवघरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती आहे का? आणि जर फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्ही त्याचे काही नियम पाळत आहे का? जर तुम्ही हे नियम पाळत नसताल तर तुमच्यावर स्वामी कधीच प्रसन्न होणार नाहीत. तुम्ही कितीही देवपूजा केली, तुम्ही त्यांची कितीही सेवा केली, तुम्ही त्यांचा दररोज म्हणजे आठवड्यातून एकदा अभिषेक केला किंवा तुम्ही त्यांची सेवा करत असताल तरीही स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. आता पहिली गोष्ट ती म्हणजे तुम्ही स्वामी महाराजांवर अभिषेक करता का? बघा, बऱ्याच घरांमध्ये असं असतं की रोज सकाळी आणि संध्याकाळी देवाला दिवा लावला जातो, पण त्या घरामध्ये देवांची रोज पूजा केली जात नाही, त्यांना स्नान घातलं जात नाही. तुमच्या घरामध्ये जर फोटो असेल तर हा फोटो रोज स्वच्छ कपड्याने तुम्हाला पुसून घ्यायचा आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये तुम्ही स्वामी महाराजांची मूर्ती आणली असेल तर त्या मूर्तीवर रोज अभिषेक हा झालाच पाहिजे. रोज तुम्हाला पाण्याने अभिषेक घालायचा आहे आणि दर गुरुवारी, आठवड्यातून जो गुरुवार हा वार येतो त्या वारी तुम्हाला त्यांना पंचामृताने अभिषेक करायचा आहे. ही सर्वात आणि महत्त्वाची गोष्ट आहे. जर ही तुम्ही करत नसताल, जर तुमच्या घरी स्वामी महाराजांची मूर्ती असेल आणि ती मूर्ती तुम्ही देवघरामध्ये फक्त आणून ठेवलेली असेल आणि जर तुम्ही त्यांना अभिषेक करत नसताल तर स्वामी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाही. आता दुसरी महत्त्वाचं म्हणजे बघा, तुम्ही काळं वस्त्र परिधान करून पूजा करता का? तर काळं वस्त्र हे स्वामी महाराजांना अजिबात आवडत नाही. बघा, स्वामी महाराजांना काय तर कोणत्याही देवाला काळं वस्त्र अजिबात आवडत नाही. आणि जर तुम्ही काळं वस्त्र घालून परिधान करून जर देवपूजा करत असताल, जर सेवा करत असताल तर स्वामी तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत. आपल्या देवघरामध्ये तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एकदा तपासून पहा, काळ्या रंगाची कोणती वस्तू आहे का? आणि जर ही काळ्या रंगाची कोणती वस्तू असेल तर ती लगेच काढून घ्या. कारण याच्यामुळे तुम्ही जी सेवा करत आहात, तुम्ही जी काही पूजा करत आहात त्या पूजेचं फळ तुम्हाला कधीच मिळणार नाही. स्वामी महाराज तुमच्यावर कधीच प्रसन्न होणार नाहीत. आता तिसरी गोष्ट ती म्हणजे तुम्ही कधी बाहेर जाताना पहा, सकाळी बरेच लोक जॉबवर जातात, काही व्यवसाय असतो काही जणांचा, त्या व्यवसायावर जातात, काही जणांचं वेगळं काम असतं, त्या वेगळ्या कामाला जातात. पण तुम्ही कधी स्वामी महाराजांना मुजरा करून जाता का? ही एक सुद्धा महत्त्वाची चूक आहे. तुम्ही जर स्वामी महाराजांना मुजरा करून जात नसताल तर पहा, स्वामी महाराज तुम्ही कितीही पूजा केली, बघा स्वामी महाराजांना काय पाहिजे असतं तर तुमच्या मनामध्ये किती भाव आहे, तुमच्या मनामध्ये स्वामी महाराजांबद्दल किती भक्ती आहे हे फक्त स्वामी महाराजांना पाहिजे असतं. तुम्ही बाहेर जाताना स्वामी महाराजांना मुजरा करा आणि स्वामी महाराजांना प्रार्थना करा की मी माझ्या कामासाठी चाललो आहे, मला संध्याकाळी व्यवस्थित स्वामी महाराज तुम्ही घरी आणा. कारण आपण आता बरेच पाहत आहोत की बरेच ॲक्सिडेंट होत आहेत. बाहेर गेलेला माणूस एखाद्या दिवशी कधी घरी येऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रोज स्वामी महाराजांना मुजरा करायचा आहे, त्यांना प्रार्थना करायची आहे की मी संध्याकाळी व्यवस्थित घरी येऊ दे. आत्ता मी जी काही तुमची सेवा केली त्या सेवेचं फळ मला द्या आणि माझं दिवसभरामध्ये जे काही माझं काम आहे ते माझं काम व्यवस्थित होऊ द्या आणि मला संध्याकाळी व्यवस्थित तुम्ही घरी आणा. मी दुसऱ्या दिवशी अशीच तुमची भक्तिभावाने तुमची सेवा करेन. असं तुम्हाला करायचं आहे. आता चौथी गोष्ट ती म्हणजे आपण दररोज स्वामी महाराजांना फुलं वाहतो. तुम्ही सुद्धा स्वामी महाराजांना दररोज फुले वाहता का? बघा, ज्या घरामध्ये स्वामी महाराजांची मूर्ती असेल त्यांना हार अर्पण केला जातो. कोणी गुरुवारी अर्पण करतं, तो ज्याला शक्य आहे ते दररोज
स्वामी महाराजांना फुले किंवा हार अर्पण करत असतं. पण पहा, आपण जेव्हा हारवाल्याकडून फुले आणत असतो, हार आणत असतो, तेव्हा त्याने तो आदल्या दिवशी तयार केलेला असतो. आपल्याला एवढं तर समजतंच की फुले सुकलेली आहेत की टवटवीत आहेत. जर थोडीशी सुकलेली वाटत असतील तर तो हार आदल्या दिवशी बनवलेला असतो. मग तुम्हाला काय करायचं आहे बघा, आज गुरुवार आहे. आज तुम्ही स्वामी महाराजांना हार घेऊन आला आहात आणि स्वामी महाराजांना हार अर्पण करत आहात. ते झाल्यानंतर जर तुम्हाला वाटलं की ही फुले सुकलेली आहेत तर तुम्ही ती संध्याकाळीच तो हार तुम्हाला स्वामी महाराजांच्या गळ्यातून काढायचा आहे. आणि जर तुम्हाला वाटत असेल की नाही ही फुले खूप टवटवीत आहेत तर तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी हा हार काढला तरी चालतो. काही घरांमध्ये मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं की काही घरांमध्ये कसं केलं जातं की दररोज सकाळी आणि संध्याकाळी फक्त दिवाबत्ती केली जाते. जी एखाद्या दिवशी एकादशी असेल किंवा गुरुवार असेल, तो ज्या घरामध्ये तो जो वार पाळला जातो त्या वारी जर देवांना त्यांनी फुले अर्पण केली असतील तर ती 4-4 दिवस ती फुले तशीच त्या देवघरामध्ये असतात, त्या देवांवर असतात. तर ही खूप मोठी चूक आहे. ही चूक आपल्याला करायची नाही. स्वामी महाराजांना जर तुम्ही हार अर्पण करत असाल आणि ती जर फुले तुम्हाला थोडीशी सुकलेली वाटली तर तो हार संध्याकाळीच काढून घ्या. आणि थोडीशी टवटवीत वाटली तर तो हार तुम्ही सकाळी काढू शकता. असं तुम्हाला करायचं आहे. जर सुकलेली फुलं त्यांच्यावर असतील आणि जर तुम्ही सेवा करत असाल तर त्या सेवेचं फळ तुम्हाला मिळणार नाही. स्वामी महाराज कधीच तुमच्यावर प्रसन्न होणार नाहीत. तुम्ही दररोज स्वामी महाराजांना नवीन नवीन म्हणजे टवटवीत फुले अर्पण करा. गुरुवारी त्यांना चाफा खूप आवडतो, तुम्ही त्यांना चाफा अर्पण करा. बघा, ज्या या काही छोट्या गोष्टी आहेत त्यातून आपल्या चुका घडत असतात आणि आपण म्हणत असतो की मी एवढी रोज देवपूजा करतो, मी एवढी रोज सेवा करतो, तर मला या सेवेचं फळ का मिळत नाही. तर ह्या ज्या काही चुका आहेत ह्या चुका केल्यामुळे तुम्हाला या सेवेचं फळ मिळत नाही. म्हणून ह्या चुका टाळा आणि दररोज भक्तिभावाने, श्रद्धेने, विश्वासाने आणि एकचित्तेने स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराज नक्कीच तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत. आणि स्वामी महाराजांचं एक वाक्य नेहमी लक्षात ठेवा, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे एक वाक्य जरी तुमच्या मनामध्ये, तुमच्या डोक्यामध्ये तुम्ही जर ठेवलं तर तुम्हाला कोणत्याच गोष्टींचा, कोणत्याच अडचणींचा, कोणत्याच संकटांचा सामना करावा लागणार नाही. त्या संकटांपुढे, त्या अडचणींपुढे स्वामी महाराज नक्कीच उभे राहणार आहेत. फक्त तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलची भावना म्हणजे भक्ती तुमच्या मनामध्ये असली पाहिजे, तितकी श्रद्धा असला पाहिजे आणि तितकाच विश्वास असला पाहिजे. तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.